नमस्कार, कैसे हो? मस्त ना? कुसुम प्राइवेट ट्यूटोरियल में आपका स्वागत है। आज हम 10th स्टैंडर्ड का जो लास्ट हमारा स्थूल वाचन है वो पढ़ने वाले हैं। नाम है उसका व्युत्पत्ति कोश। व्युत्पत्ति कोश का अर्थ होता है, व्युत्पत्ति मतलब इटमोलॉजी और कोश मतलब डिक्शनरी। अभी यहाँ पर व्युत्पत्ति, तो शब्द कहाँ से आया, कहाँ तैयार हुआ, कैसे तैयार हुआ, उसका मूल रूप क्या है, उसका उपयोग कैसे करना है, ये सारी बातों को समझने के लिए व्युत्पत्ति कोश की ज़रूरत होती है। शब्द समझने की जो कुतूहलता होती है, हमें जो जिज्ञासा होती है, एक शब्द के अनेक अर्थ होते हैं। ये सारे जो शब्द हमें कैसे ढूंढें, इन सब के लिए व्युत्पत्ति कोश की ज़रूरत होती है। इयत्ता 9वीमध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली। कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात, हे आपण अनुभवले। मतलब लास्ट ईयर हमने इंसाइक्लोपीडिया के बारे में हमें पता चला, उसके अलग अलग कैसे शब्द होते हैं उसके बारे में हमें जानकारी मिली थी। हे शब्द तयार कसे होतात किंवा कसे तयार झाले असावेत याची उत्सुकता आपल्याला सर्वांच्या मनात असते। शब्दांची व्युत्पत्ती पाहणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे। एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव सई ठेवले। सई हा शब्द संस्कृतमधील सखी म्हणजे मैत्रीण या शब्दावरून आलेला आहे। इथे आपल्याला काय सांगतात, एखाद्या व्यक्तीने स्वतःची मुलीचे नाव सई ठेवलं आहे, तर सई हा शब्द संस्कृतचा आहे आणि त्यामधील सखी हा शब्द प्राकृत भाषेतला आहे आणि नंतर दिलेला मैत्रीण हा मराठी शब्द आहे, म्हणजे ह्याचा अर्थ होतो फ्रेंडशिप। जर ती सई नावाची मुलीला जेव्हा कळतं की माझा नावाचा अर्थ फ्रेंडशिप आहे, तर हे ऐकल्यावर तिला किती आनंद होईल। आपल्या परिचयाच्या शब्दांची व्युत्पत्ती कळल्यावर जो आनंद मिळतो तो विद्यार्थ्यांनाही मिळावा। व्युत्पत्ती कोशाची गरज व महत्त्व कळावे व शब्दांची व्युत्पत्ती अभ्यासणाऱ्याची सवय लागावी, या हेतूने स्थूल वाचन विभागात समावेश असलेला हा पाठ महत्त्वपूर्ण आहे। म्हणजे शब्दाची जर आपल्याला माहिती घ्यायची असेल, त्याचा महत्त्व काय आहे शब्दांचा, हे सगळे जर आपल्याला पाहायचे असेल, ये सब हमें अगर पता करना होगा तो हमें शब्दकोश की ज़रूरत पड़ेगी। विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे व अर्थांचे मूळ व्युत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून उलगडतात। शब्द हा एकच असतो व तो निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो व त्या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात, हे विद्यार्थ्यांना समजणे हा या पाठाचा उद्देश आहे। म्हणजे हा पाठाचा उद्देश काय आहे, तर वेगवेगळी परिस्थितीत वेगवेगळे शब्द आपण वापरतो, म्हणजे शब्द एकही अर्थ असतो त्याचे अनेक अर्थ होतात, म्हणजे हे पाहायला या व्युत्पत्ती कोश आपल्याला इथे दिलेला आहे। आता आपण धडा वाचूया। राधा आणि आईमध्ये संवाद चाललेला आहे। राधा: आई, हे काय आहे ग कोपऱ्यात? आई उत्तर देते, अगं ती सतार आहे, ती आजोबांना इनाम म्हणून मिळाली आहे महाराजाकडून, गावाकडे होती ती, आज आणली आहे। आई सांगते की आजोबांना इनाम मिळालेला होता तो हा सतार आहे, गावाकडे होता, आपण इथे आता आणला आहे। आता राधा परत विचारते आईला, इनाम म्हणजे काय ग आई? आई सांगते, हसून आई सांगते, अगं इनाम म्हणजे बक्षीस। राधा परत आईला प्रश्न करते, अगं माझ्या वर्गातील तनया आहे ना, तिचे आडनाव आहे इनामदार। ती काय सांगते राधा कि मेरी जो क्लासमेट तनया है उसकी सरनेम जो है वो इनामदार है। आई सांगते, हो मला माहीत आहे ती। माँ बोल रही है, हाँ मुझे पता है। आता परत राधा काय सांगते आपण बघूया, इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे? आई, कसं झालं असेल?
हा शब्द तयार? आईला सांगते, इनामदार शब्द कसा आला असेल? आई उत्तर देते, थांब, आजोबांच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आहे, आपण पाहूया. त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल त्याची व्युत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल. आई काय उत्तर देते तिला? आई सांगते, थांब, मी व्युत्पत्ती कोश आणते, आजोबांच्या खोलीत आहे, मग आपण इनामदार शब्द पाहूया. इनाम हा न म्हणजे इकडे नपुसकलिंग शब्द आहे म्हणून इथे न दिलेला आहे. इनामचा अर्थ आहे कायमची देणगी, मोफत वतन, बक्षीस, प्राईज, गिफ्ट, इनाम आणि ग्रांट. आता इनामची इथे संधी विग्रह केलेली आहे. इन वत्ता आम, इन प्लस आम म्हणजे वरिष्ठाकडून देणगी. म्हणजे जेव्हा आपण काही चांगला काम वगैरे करतो, बक्षीस भेटते, इनाम भेटते, तो हा शब्द आहे इन प्लस आम. आता आई, बघितलंस का राधा, हे इथे लिहिलेले आहे, म्हणजे हा अरबी भाषेतला शब्द आहे. आता आपण दार हा प्रत्यय शोधूया. बघा, शब्द इथे दिलेला आहे. चा अर्थ आहे अरबी भाषेतला शब्द म्हणजे इनाम. बघ, दार हा फारसी प्रत्यय आहे. स्वामित्व दर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ आहे असे दर्शवणारा प्रत्यय. इथे इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे तो असा अर्थ होतो आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा असा पण अर्थ घेता येईल. काय सांगतात की जो इनाम ज्याने घेतलेला आहे, इनाम ज्याने धारण केलेला आहे त्याला आपण काय सांगणार? इनामदार. आता पुढे आपण वाचूया. जबाबदार हा शब्द तुला माहीत आहे ना? जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो, ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. म्हणजे बघा, इथे जबाबला दार लागलेला प्रत्यय आहे, मग त्याचा अर्थ इथे आपल्याला दिलेला आहे. तसंच इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केलेले आहे, म्हणजेच ज्याला इनाम मिळालेले आहे असा माणूस. बघितलं ना, कळलं ना तुम्हाला कशी गंमत आहे ते? तसंच राधा म्हणते, आई, ही माहिती किती छान आहे, आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईन. आईला ती इथे आपला हा आई आणि राधाचा संवाद इथे संपत आहे. व्युत्पत्ती म्हणजे शब्दांचा अर्थांचा किंवा शब्दाचा मुळाचे ज्ञान. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे. काय सांगतायत? व्युत्पत्तीचा अर्थ काय आहे? कुठला शब्द किंवा शब्दाचा जो मूळ ज्ञान असतो, म्हणजे हा शब्द कुठून आलेला आहे, त्या आरंभ म्हणजे ये शब्द कहाँ से आया है. भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात. व्युत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते. जैसे भाषा के अंदर, जैसे पीढ़ी दर पीढ़ी, मतलब दादा, उसके बाद में हम, हमारे बाद में हमारे जो बच्चे, मतलब हर समय भाषा है थोडी सी बदली होती जाती है. भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळातील भाषा बोलणाऱ्यांचा शब्दांच्या उच्चारांचे व समाजामध्ये वापरतात असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थोचित बदलांचे परिणाम आहेत. व्युत्पत्ती कोश या बदलांचे स्वरूप स्पष्ट करतो. म्हणजे ओरिजिनल शब्द कुठला होता, नंतर ये शब्द बोलून बोलून कसा वेगळा झाला, ये सब हमें अगर पता लगाना होगा तो हमें व्युत्पत्ति कोश में हमें देखना होगा, वो हमें स्पष्ट करके बताएगा. अभी यहाँ पर एग्जाम्पल दिया, उदाहरण. मराठीतील आग हा शब्द संस्कृतमधील अग्नीपासून आला आहे. आपल्याला व्युत्पत्ती कोशामुळे कळते. भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती असते. बघा काय सांगतायत इथे आपल्याला की अग्नी हा शब्द कुठून आलेला आहे? अगोदर अग्नी संस्कृतमधून आलेला आहे आणि आता हल्ली आपण मराठीत त्याला काय सांगतो? आग सांगतो. कारण बोलता बोलता अवघड, मतलब अग्नि बोलने के लिए हमें जब भी हार्ड लगता होगा, इस वजह से धीरे धीरे अग्नि का क्या हो गया? आग हो गया. अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृतमध्ये अगी हा शब्द तयार झाला. संस्कृत में अग्नि था, फिर प्राकृत के अंदर अगी हुआ, बाद में मराठी में हम इसको क्या कहते हैं? आग कहते हैं. हा उच्चार सोपं होत होता, जो होत मराठी, हिंदी यासारख्या आधुनिक भाषात त्यापासून आग हा शब्द तैयार झाला. मतलब हिंदी में भी हम आग कहते हैं और मराठी के अंदर भी हम आग शब्द का ही यूज़ करते हैं.
कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या भाषातील शब्दांची देवाणघेवाण होते. कधीकधी व्याकरणिक घटकांची देवघेव होते. या सर्वांची नोंद व्युत्पत्ती कोशामध्ये पाहायला सापडते. शब्दसिद्धीमध्ये आपण हे पाहतोच. काय सांगतायत? जर कुठल्या कन्नड असेल तो हिंदी बोलत असेल, मद्रासी असेल तो हिंदी बोलत असेल, हिंदीचा व्यक्ती आहे, हिंदीतला व्यक्ती तो मराठी बोलत असेल, ऐसी वेगवेगड़ी भाषा मतलब अलग अलग भाषा के लोग जब एक दूसरे के साथ जब बातें करते हैं तो एक दूसरे के शब्द हैं वो अपना लेते हैं, वो अपनी बोली भाषा में वो आ जाते हैं. यही यहाँ पर बताने की कोशिश यहाँ पर की है. अभी भाषा, संस्कृत भाषा में मूल शब्द है तुंड और मराठी में हम उसको तोंड कहते हैं मतलब फेस. और कन्नड़ भाषा में मूल शब्द है तुप और मराठी शब्द है तुप. तुप का अर्थ होता है घी. और अरबी भाषा में मूल शब्द है इत्र और मराठी में उसको कहते हैं अत्तर. अत्तर मतलब सेंट. काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्याच्या अर्थात, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात. मतलब क्या कहते हैं पर समय समय से शब्द अलग होते जाते हैं. परस्पर जब हम बातें करते हैं, बोलते हैं, संबंधों के कारण ये सारे जो शब्द हैं अपरिहार्य असतात. मतलब वो समय के अनुसार बदलते हैं. निरीक्षण करा. तुमचे आजी आजोबा बोलत असलेली भाषा, तुमचे आई बाबा बोलत असलेली भाषा आणि तुम्ही आणि तुमच्या भावंडाची भाषा आणि तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधील भाषा. देखो क्या कहा है यहाँ पर कि तुम्हारे आजी आजोबा बोलत मतलब हमारे ग्रैंड पेरेंट्स जो बोलते हैं, हम उनके साथ जब बोलते हैं तब की भाषा, और आई बाबा के साथ जब हम बोलते हैं तभी की भाषा, और हमारे जो भाई बहन होते हैं उनके साथ बोलते हैं वो भाषा, और हमारे जो फ्रेंड्स होते हैं उनके साथ हम जब बात करते हैं तभी की भाषा. उदाहरण वो यहाँ पर हमें एग्जाम्पल देकर वो समझाने की कोशिश की है कि व्हाट्सअप की भाषा मतलब देखो आजकल हम व्हाट्सअप पे बातें करते हैं तो व्हाट्सअप की भाषा कैसी है. जैसे मैंने किसी को कहा गुड नाइट, तो हम कैसे उसको लिखते कैसे हैं, गुड लिखते हैं, फिर पीछे हम नाइट नहीं लिखते, सीधा 8 लिख लेते हैं. तो देखो हमारी भाषा कैसी हो गई. तो यहाँ पर यही हमें समझाने की कोशिश करी है कि हम कैसे भाषा को चेंज करते आए हैं. या सगळ्यात खूप फरक आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कधीकधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो. कोई शब्द ऐसे होते हैं कि समय के अनुसार बदली होते हैं और कोई शब्द ऐसे होते हैं कि उनके मूल शब्द से भाषा के अंदर चेंज होते जाते हैं. जैसे शहाणा या शब्दांचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्धिमान, चालाक असा होता. अभी शहाणा शब्द पहले कैसे यूज़ करते थे, उसका अर्थ हम क्या समझते थे कि बुद्धिमान, चालाक, इसके लिए हम शहाणा यूज़ करते थे. हा शब्द सज्ञान या शब्दावरून आला असावा. क्या कहते हैं कि सज्ञान से, ये संस्कृत में सज्ञान होता, इस शब्द से शहाणा आया होगा ऐसा वो व्यक्तिकोश से हमें पता चलता है. असे व्युत्पत्ती कोशावरून दिसते. आता मूळ अर्थाव्यतिरिक्त शहाणाचा अतिशहाणा असा अर्थसुद्धा रूढ होत आहे. काही काळाने याची नोंद व्युत्पत्ती कोशात दिसण्याची शक्यता आहे. आता आपण बघूया पुढे. एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात. उदाहरण संदर्भात मतलब निरनिराळे अलग अलग संबंध वहाँ पर बताते हैं हम. तो एग्जाम्पल अभी वात का अर्थ, पवन का, मरुत और समीर और अनिल, ये अनेक शब्द का अर्थ एक ही है. वारा, वारा का अर्थ क्या होगा, वात भी होगा, पवन भी होगा, मरुत भी होगा, समीर भी होगा और अनिल भी होगा. लेकिन यही शब्द को अगर हम यूज़ करेंगे, पवन चक्की हम कहेंगे तो वो राइट है, लेकिन वात को अगर वात चक्की कहेंगे तो वो रॉन्ग हो जाएगा. फिर अनिल चक्की अगर हम कहेंगे तो रॉन्ग हो जाएगा. समीर चक्र कहेंगे तो भी रॉन्ग हो जाएगा. अगर समझो मरुत है तो मरुत चक्की कहेंगे तो भी रॉन्ग हो जाएगा. इसके लिए कोई शब्द ऐसे होते हैं कि उसका अर्थ, वारा का अर्थ पवन हो सकता है, लेकिन चक्की यूज़ करते समय हम पवन चक्की ही कहेंगे, वात चक्की नहीं कहेंगे.
तो ऐसे अलग अलग समय पे अलग अलग शब्द का अर्थ अलग हो जाता है. वेगवेगळ्या संदर्भात आपण वापर करतो हे. तसेच समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ वेगवेगळे असतात. हमें सेम दिखते हैं, शब्द वही है पाठ, उसका अर्थ क्या है? 2 अर्थ है इसके. माझी पाठ दुखते, मतलब पाठ का यहाँ पर अर्थ क्या है? एक शरीराचा अवयव. और दूसरा है हा पाठ अवघड आहे, म्हणजे इथे पाठ म्हणजे पुस्तकातील धडा, जो हमारे लेसन्स हैं उसको हम पाठ कहते हैं. तो एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले तर आपण व्युत्पत्ती कोश पाहतो. उदाहरण, दिवाळी हा शब्द कुठून आला असेल? अभी हमें देखना है कि दिवाली ये शब्द कैसे आया होगा. अगर ये हमें देखना है तो हमें कहाँ जाना पड़ेगा? व्युत्पत्ति कोश में हमें देखना पड़ेगा. तो इसकी पूरी डिटेल यहाँ पर दी है. दिवाळी ये स्त्रीलिंग शब्द है. दिवाली का अर्थ क्या है? तो दिव्यांची रांग. एक दिवाली क्या है? एक फेस्टिवल का नाम है. यहाँ पर दिया है दीपावली, मतलब संस्कृत के अंदर दीपावली, दीपाली, और प्राकृत के अंदर दिवाली और दीपावली, बंगाल के अंदर दिवाली और उड़ीसा के अंदर दियाली, हिंदी और पंजाबी में दिवाली और सिंधी में दियारी और गुजराती में दिवाळी. दिवाळी हा शब्द आपण पाहिला, मूळ संस्कृत शब्द दीपावलीपासून तो आला आहे. संस्कृत शब्द दीपावलीचा अर्थ ली रस्व आहे. देखो लास्ट में जो को ली है लो ली रस्व है, छोटी है. असला तरी मराठी तो दीर्घ लिहितात, मतलब जब दीपावली हम मराठी में लिखेंगे तो इसको ल को हम बड़ी वाली मात्रा करेंगे. या शब्दांतील दी और व ली दोन्ही दीर्घ आहेत, पण दिवाळी हा शब्द मराठी आहे, त्यात दी हा रस्व येतो, हे लक्षात येणे आवश्यक आहे. जब हम दीपावली का अर्थ भी दिवाली है और दिवाली का अर्थ भी दीपावली है, लेकिन जब हम लिखते हैं तभी अगर दिवाली लिखते हैं तो दी रस्व हो जाता है, और दीपावली लिखते हैं तो दी दीर्घ हो जाता है, और जो ल है वो रस्व हो जाता है. विश्वकोशातील या शब्दांची नोंद पाहिल्यावर कंसातील मजकूर पाहताना हे नक्की काय आहे असे तुम्हाला वाटले असेल, पण ही शब्दांची लघुरूप आहेत. शब्दांची लघुरूप म्हणजे शॉर्ट फॉर्म दिया है. जैसे स दिया है इसका अर्थ है संस्कृत, जैसे प्रा दिया है उसका अर्थ है प्राकृत, वैसे ये क्या है? लघु रूप है, मतलब लहान रूप आहे. हे कळल्यावर आणि त्यांची मूळ रूपे समजल्यावर तुम्हाला ते सोपे वाटेल आणि आपलाच शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या अंगणातही बागडतो आणि हे कळल्यावर मजाही वाटते. कोई कोई शब्द ऐसे होते हैं जो हम भी यूज़ करते हैं और भाषा के लोग भी यूज़ करते हैं. व्युत्पत्ती कोशात अन्य भाषात तो शब्द कसा आला आहे हेही दाखवलेले असते. वरच्या उदाहरणात शब्दांची लघुरूपे आलेली आहेत, ती जाणून घेणे आवश्यक आहे. शब्दात सुरुवातीला शब्दाची जात लिहिलेली असते. नामाच्या बाबतीत मात्र पू म्हणजे पुल्लिंग, स्त्री म्हणजे स्त्रीलिंग, न आणि नपू म्हणजे नपुसकलिंग असे लिहिलेले असते. दिवाळी हा स्त्रीलिंग शब्द असलेल्याने स्त्री हे लघुरूप पाहायला मिळेल. त्यानंतर वेगवेगळ्या भाषांसाठी लघुरूपे वापरलेली दिसतात. संग म्हणजे संस्कृत, प्रा म्हणजे प्राकृत, बंग म्हणजे बंगाली, ओ म्हणजे ओडिया, ही म्हणजे हिंदी, ही म्हणजे हिंदी, पंग म्हणजे पंजाबी, सिंग म्हणजे सिंधी आणि गु म्हणजे गुजराती. या व्यतिरिक्त कोशकार कधी एखाद्या शब्दामागचा इतिहास सांगतात. कधी कधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगळी व्युत्पत्ती सांगून ती त्यांना योग्य वाटते की नाही हेही सांगतात. आता आपण पाहूया व्युत्पत्ति कोशाचे कार्य. अभी हम देखेंगे व्युत्पत्ति कोशाचे कार्य. तो पॉइंट दिया है. एक, शब्दांचे मूळ रूप दाखवणे. दुसरा, अर्थातील बदल स्पष्ट करणे. तिसरा, उच्चारातील बदल व फरक दाखवणे. आणि चौथा, बदलांचे कारण स्पष्ट करणे. यापैकी पहिल्या 2 बाबींचा अगदी थोडक्यात सोदाहरण परिचय पाठात आला आहे. 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय महाराष्ट्री साहित्य संमेलन भरले होते. स्वातंत्र्य सावरकर या सम्मेलनाचे अध्यक्ष होते. अध्यक्ष मतलब मुख्य अधिकारी जो होते हैं वो इसके अध्यक्ष थे. व्युत्पत्ति कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. असा ठराव म्हणजे ठरावचा अर्थ आहे निर्णय. ये निर्णय इस सम्मेलन में मान्य किया गया. मंजूर म्हणजे मान्य करण्यात आला. कृपा कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. बॅरिस्टर
मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री राजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. म्हणजे बैरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहायानी, मतलब उन्होंने पैसों की जो मदद थी उनकी मदद की वजह से, और जो दादी साहब थे उन्होंने पुरस्कृत केल्यामुळे, मतलब उनको पाठबळ दिले त्यांना, मतलब उनको एक सपोर्ट दिया, प्रेरणा दी उनको. 1946 साली या मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. मतलब ये पहला उसका फर्स्ट पब्लिकेशन, प्रकाशन म्हणजे पब्लिकेशन, उनका पब्लिकेशन कभी हुआ तो 1946 में. यानंतरही व्युत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्या जरूर पाहाव्या. शाळेत नाटक बसवणे जाणार होते. नाटकात काम करण्यामध्ये शरदची निवड झाली होती. मित्र त्याच्याकडून ही बातमी काढून घेण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, पण शरदने ताकास तूर लागू दिली नाही. देखो यहाँ पर एक मुहावरा दिया है, एक वाक्प्रचार आहे, शरदने ताकास तूर लागू दिली नाही. याचा अर्थ काय या? अशा प्रकारचे प्रसंग आपल्यावरही अनेकदा येत असतात. आपणही आपल्या मनात काय आहे हे लोकांना अजिबात कळू देत नाही. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांचा आपण अशी काही उत्तरे देत राहतो की त्यांना काही कळूच नाही. लोकही मग म्हणतात, अरे हा अगदी ताकास्तूर लागू देत नाही की. म्हणजे इसका अर्थ क्या हो गया? ताकास्तूर लागू न देणे याचा अर्थ क्या? टू कीप सीक्रेट. ये सारी जो बातें हैं वो बातें वो नहीं जब बताना चाहते हैं तभी क्या कहते हैं? ताकास्तूर लागू देत नाही. या प्रचाराचा अर्थ आपल्याला कळला आहेच. कोशातही त्याचा अर्थ एखाद्या गोष्टीच्या दुसऱ्या बिलकुल थांब लागू न देणे, टाळाटाणी करून स्वतःच्या मनातील विचार दुसऱ्यांना न समजू देणे असाच प्रकारचा आहे. क्या कहते हैं यहाँ पर कि ताकास्तूर लागू न देने, इसका अर्थ क्या होता है? कोई ऐसी जो सीक्रेट बात होती है तो हम किसी को बताना नहीं चाहते हैं, किसी व्यक्ति को पता न चले वैसे हम वो बात को छिपा कर रखते हैं. ताक आता इथे दिलेला आहे की ताक म्हणजे काय? आपण पितो ते ताक, आणि तूर म्हणजे तरी काय? इथे प्रश्न केलेला आहे की ताकचा अर्थ काय आहे? आपण जो बटर मिल्क जो पीतो तो, आणि तूर एक दाल है, मतलब एक ग्रेन है, वो होता है जिसकी हम दाल बनाते हैं. वो यहाँ पर क्वेश्चन किया है. आपल्या मराठी लोकांच्या जेवणात ज्या तुरीच्या डाळीचं वरण असत ते तूर नावाच्या धान्य की काय? मराठी में जो तुरी की दाल का हम जो वरण बनाते हैं, दाल बनाते हैं, उसका अर्थ वही है क्या? ताकाचा आणि तुरीचा संबंध इथे येतो तरी कुठे? इथील शब्द ताक असा नसून ताका असा आहे, आणि ताका म्हणजे तागा. देखो यहाँ पर इसका अर्थ, ताका का शब्द सेम है लेकिन उसका अर्थ अलग है. यहाँ पर ताका का अर्थ दिया है तागा, आणि तागाचा अर्थ मराठी व्युत्पत्ती कोशामध्ये कृपा कुलकर्णी यांनी काय दिलेला आहे? त्याच्यात नव्या अखंड कापडाचा गठ्ठा, मतलब एक न्यू जो कपड़े का बड़ा जो कपड़ा होता है उसको यहाँ पर इसका अर्थ दिया हुआ है. अथवा किंवा विणकरांच्या मागावरली संबंध न फाडलेले कापडाचे ठाण असा दिलेला आहे. महाराष्ट्र शब्दकोशाच्या 4थ्या विभागात देखील असा अर्थ दिलेला आहे. यहाँ पर इसका अर्थ जो नया कपड़ा रहता है उसका ये अर्थ दिया है तागा और ताका. ताका तागा, मागावरील संबंध न फाडलेले कापड इत्यादिकांचे ठाण, दोरा किंवा धागा. आता तूर या शब्दाचा महाराष्ट्र शब्दकोशात तला अर्थ पाहू. तूर म्हणजे एक प्रकारचं द्विदल धान्य हा अर्थ तर आहेच, पण या शब्दाला दूसराही अर्थ आहे तो असा. देखो एक शब्द तो उसका है ही द्विदल, लेकिन दूसरा कौन सा शब्द है देखते हैं. तूर, विणलेले वस्त्र ज्या लाकडाभोवती गुंडाळलेले जाते ते लाकूड, कोष्ट्याची दांडी. इसका दूसरा अर्थ है कोष्ट्याची दांडी. कृपा कुलकर्णी यांनी आपल्या मराठी व्युत्पत्ती कोशात तो तूरचा असा अर्थ दिलेला आहे. उन्होंने इस व्युत्पत्ति कोश के अंदर इसका अर्थ ये दिया हुआ है. तर ताका किंवा तागा आणि तूर या शब्दांचे आपल्याला नेहमी माहीत असलेले अर्थ न घेता इथे हे विणकराच्या व्यवसायातले अर्थच ध्यानात घ्यायला हवेत. देखो बच्चों, यहाँ में तागा का अर्थ ताक है. देखो बच्चों, तागा का अर्थ ताक होता है और तूर का अर्थ तूर दाल होता है, लेकिन ये दोनों अर्थ यहाँ पर हमें नहीं लेने हैं.
हमें इसका जो दूसरा मीनिंग है, एक ही शब्द के दो जो मीनिंग होते हैं, तो यहाँ पर जो दूसरा मीनिंग है वो हमें लेना है। तो तागा का अर्थ यहाँ पर है कपड़ा या डोरा, और तूर का अर्थ है कपड़ा लपेटने के लिए जो लकड़ी होती है। यहाँ पर ये शब्द कोष्टाची डांडी ऐसा दिया हुआ है। और इसका पूरा जो वाक्य प्रचार है, जो मुहावरा है, इसका अर्थ होता है कि हम अपना सीक्रेट किसी को बताते ही नहीं। मतलब हम सीक्रेट रखते हैं लेकिन रख नहीं पाते हैं। कोई ऐसा एक व्यक्ति होता है जिसे हम कभी बता देते हैं। तो शॉर्ट में हमें हमारा सीक्रेट जो है वो किसी को बताना नहीं है, ये वाक्य प्रचार का अर्थ है। मुझे पता है कि ये लेसन आपको थोड़ा सा हार्ड लगा होगा। इसको आपको अगर समझने के लिए 2 टाइम वीडियो आपको देखना पड़ेगा, और मुझे पता है थोड़ा सा डिफ़िकल्ट है, पर मैंने आपको समझाने की पूरी कोशिश की है। और इसके जो क्वेश्चन आंसर्स हैं उसमें मैं आपको ट्रिक में आपको बताऊंगी, ताकि आप अच्छे से क्वेश्चन आंसर कर लो, क्योंकि इसके अंदर कोई भी ऑब्जेक्टिव क्वेश्चन नहीं पूछते हैं स्थूल वाचन के अंदर। तो हमें 3 मार्क का जो क्वेश्चन होता है वही पूछते हैं। तो मैं इसका क्वेश्चन आंसर का वीडियो जो बनाने वाली हूँ उसको आप ज़रूर से देखिएगा। उसमें मैंने ट्रिक भी आपको बताऊँगी। अगर ये वीडियो मेरा अच्छा लगा हो तो लाइक, सब्सक्राइब और अपने दोस्तों के साथ शेयर ज़रूर कीजिएगा। थैंक यू सो मच फॉर योर सपोर्ट।